सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंचवटीतील मखमलाबाद रोड येथील जांताराजा कॉलनी येथे श्री ओंकारेश्वर महादेव मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होतो आहे. आज सकाळी 9 वाजता श्री पार्वती माता ओंकारेश्वर महादेव आणि नंदी यांची भव्य मिरवणूक आणि कलश यात्रा काढण्यात आली. श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, त्याचबरोबर यज्ञाचार्य पंडित कृष्णप्रताप बिजरमोहन प्रसाद चतुर्वेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याला प्रारंभ झाला.
आज दुपारपासून देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रायश्चित्त संकल्प शांतीपाठ, प्रधान संकल्प गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, आयुष मंत्र जप, नांदी श्राद्ध, आचार्यदी ब्राह्मण वर्णम, मधुवर्क वायनादी, त्याचबरोबर पंचांग कर्म, वास्तुमंडळ, योगिनी मंडळ, क्षेत्रपाल मंडळ, भैरव स्थापना, अग्निस्थापना, अग्निपूजन, प्रधानमंत्री स्थापना, ग्रहस्थापना, ग्रह हवन तसेच मूर्ती जलाधिवास, सायन पूजन, आरती, कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे। दरम्यान या धार्मिक सोहळ्यात जांताराजा कॉलनीतील सर्व नागरिकांचा विशेषतः महिलांचा सक्रिय सहभाग आढळून आला। यावेळी या सोहळ्यात सहभागी झालेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले। मिरवणूक आहे ती आमच्या जांताराजा कॉलनीतील महिला मंडळाने स्थापन केलेलं देवाचं मंदिर याची आज मिरवणूक आहे। आज आमच्या इथे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी उत्साह घेतलेला आहे आणि आज ही सगळं तयारी पाहून म्हणजे खूप आनंद होतोय आणि सगळ्यांचा इतका मोठा उत्साह आहे। त्या सगळ्यांचा उत्साह बघून आम्हाला आज खूप अभिनंदन आहे। महादेवाची तयारी केलेली, मिरवणुकीची तयारी केलेली ते आम्हाला बघून खूप आनंद वाटतो आणि सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आज दिनांक 17/7/2025 रोजी जांताराजा गणेश गणपती मंदिराजवळ महादेव मंदिर हे स्थापन करण्यात आले आहे। त्याबद्दल आम्ही आमच्या कॉलनीतल्या ज्या महिला मंडळ आहेत त्यांनी छान प्रकारे सादर केलेले आहे। तर उद्या शनिवारी प्रातम पूजन, मूर्ती प्रतिलोकपाल स्थापना हा सोहळा संपन्न होणार आहे। तर रविवारी अचल मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला असून सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जांताराजा कॉलनीतील रहिवाशांनी केलेले आहे। समस्त जांताराजा कॉलनीच्या वतीनं या धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।